प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. आणि प्रकाशजी आंबेडकर हे संसदेमध्ये गेले नाही पाहिजे केवळ या एका द्वेषामुळं, आंबेडकर द्वेषामुळं शरद पवारांना बोहल्यावरती चढवण्यात आलं. आणि पवार साहेब सुद्धा फक्त आंबेडकरांना संसदेमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी घरात बसून का होईना त्यांनी फॉर्म भरला. किती किती द्वेष हा आंबेडकरांचा. फक्त एका आंबेडकरांना संसदेमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी काल सुद्धा काँग्रेसने प्रयत्न केले, आज सुद्धा काँग्रेस प्रयत्न करत आहे. बाबासाहेबांना सुद्धा संसदेमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसनं कालही प्रयत्न केले होते. आताही बाबासाहेबांच्या नातवाला म्हणजे आंबेडकर घराण्याला संसदेमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी हे सगळे एकत्रित आल्याचे एक दुर्मिळ चित्र आपल्याला पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसून आलं. आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेस, शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष हे तिघही एकत्रित आल्याचं दुर्मिळ चित्र आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून आलेलं आहे. आणि ह्या वेळेला सगळ्यांना वाटलं होतं की महाविकास आघाडी, विशेषतः काँग्रेस पक्ष, त्यांच्या वाटेला आलेल्या एका जागेवरती बाबासाहेबांच्या नातवाला म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे सर्व आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांना संधी देतील. राज्यसभेमध्ये प्रकाशजी आंबेडकरांना राहुल गांधींच्या जोडीला उभं राहण्यासाठी, मोदींना घेरण्यासाठी, भाजपाला घेरण्यासाठी ते प्रकाशजी आंबेडकरांचा उपयोग करतील असं वाटलं होतं. कारण प्रकाशजी आंबेडकरांना राज्यसभेत पाठवून काँग्रेस प्रकाशजी आंबेडकरांवरती कोणते उपकार करणार नव्हती, तर उलट पक्षी प्रकाशजी आंबेडकरांना जर राज्यसभेत काँग्रेसला पाठवलं असतं तर त्याचा फायदा, सर्वाधिक फायदा हा काँग्रेस पक्षाला निदान महाराष्ट्रामध्ये झाला असता. उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आहेत, त्या तोंडावरती जर त्यांनी प्रकाशजी आंबेडकरांना राज्यसभेमध्ये पाठवलं असतं तर फायदा हा काँग्रेसला थेट प्रमाणात झाला असता. परंतु इथेही काँग्रेस पक्षाला आपला करंटेपणा दाखवला. मी नेहमी काँग्रेस पक्षाला कपाळ करंटे म्हणतो, याला हे कारण आहे की हा पक्ष नेहमी आंबेडकर नाव आलं की आपला करंटेपणा दाखवून देते. हा झाला काँग्रेसचा भाग. पण त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षानं सुद्धा एक प्रकारे काँग्रेसला मदत केली. देवेंद्र फडणवीस यांचं एक वक्तव्य आपण लक्षात घ्या. या काँग्रेस पक्षानं आपला उमेदवार जाहीर करायच्या आधी देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं ते अत्यंत महत्वाचं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितलं, जर शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर आम्ही उमेदवार देणार नाही. त्यांच्याऐवजी जर दुसरा कोणी उमेदवार दिला तर मात्र आम्ही उमेदवार देऊ. खरं म्हणजे ही वेळ होती काँग्रेस पक्षानं भाजपाला तोंडावर पाडण्याची. जर काँग्रेस पक्षानं, महाविकास आघाडीनं प्रकाशजी आंबेडकरांना उमेदवारी दिली असती तर भाजपा त्यांच्या विरोधात कोणता उमेदवार देणार हे बघण्यासारखं राहिलं असतं. किंवा जर आंबेडकरांच्या विरोधात भाजपानं उमेदवार दिला असता तर भाजपाचे बेगडी आंबेडकर प्रेम सुद्धा दिसून आलं असतं. परंतु ती संधी भाजपाला उघडं पाडण्याची, भाजपाला आंबेडकर प्रेमी आहे हे नकली आंबेडकर प्रेम लोकांसमोर उघड करण्याची संधी, भाजपाचे नकली आंबेडकर प्रेम जगासमोर उघड करण्याची संधी काँग्रेसला आली होती. परंतु काँग्रेसने ती दवडली. मित्रांनो, यातून एक गोष्ट लक्षात येते की काँग्रेस पक्ष हा आंबेडकरांप्रती विशेष प्रेम राखून नाही. आणि भाजपानं सुद्धा दाखवून दिलं की ते शरद पवारांना स्वीकारतील परंतु आंबेडकरांना नाही. ज्या शरद पवार साहेबांना सुद्धा बाबासाहेबांप्रती प्रेम नाहीये, त्यांचं सुद्धा आंबेडकर प्रेम हे नकली आहे, बेगडी प्रेम आहे, हे यातून दिसून आले. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या.
कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.